पंचशील युवा प्रतिष्ठानतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन। अरणगाव येथे पंचशील युवा प्रतिष्ठानच्या वतीनं व नम्रता दिगूभाऊ कांबळे मित्रपरिवार यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं। नम्रता दिगूभाऊ कांबळे मित्रपरिवार वर्षभर विविध उपक्रम राबवत असते, त्यातलाच एक भाग म्हणून आज महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला। यावेळी लोकनियुक्त सरपंच पोपट पुंड, माजी सरपंच मोहन गहिले, सारंगी उद्योग समूहाचे शिवाजी मोरे, माजी उपसरपंच सूरज रंगनाथ शिंदे, दिलीप कांबळे, ग्रामपंचायत सदस्य नम्रता कांबळे, एकेश कांबळे, माजी सरपंच सुधीर कांबळे, खरेदी विक्री संचालक जीवन कांबळे, बौद्धाचार्य प्रकाश जी कांबळे, राहुल भाऊ कांबळे, साहिल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मयूर जगताप, ग्रामपंचायत सदस्य संपत कांबळे, सुभाष शिंदे सर, माजी सरपंच सुजाता कांबळे, वनिता पाडाळे, छाया राहुल कांबळे, राणी कांबळे, प्रतीक्षा कांबळे, रुपाली भांबळ, नेहा कांबळे, भारती कांबळे, विजय कांबळे, भैया कांबळे, सूरज भांबळ, सागर भांबळ, मंगेश भिंगारदिवे, ऋतिक कांबळे, अश्विन कांबळे, विशाल थोरात, महेश शिंदे, सुरेश चव्हाण, संदीप कांबळे, विजूभाऊ कांबळे, महेश माळवे, ऋषिकेश कांबळे, आदेश कांबळे, स्मित माळवे, सिमी कांबळे, समर्थ कांबळे, वीर जाधव, सतीश कांबळे, संग्राम कांबळे, संदेश देठे, प्रतीक जाधव, मयूर देठे, कुणाल माळवे, दक्ष कांबळे, अमेय कांबळे, प्रेम कांबळे, विशाल हरीश कांबळे, मेहर राजेंद्र कांबळे, मेहर गुरुमॅट कांबळे, अतुल कोके आदी उपस्थित होते। प्रतिनिधी काशीनाथ बोरगे, अहिल्यानगर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपला भारत देशाच्या संविधानावर चालतो, त्या संविधानाचे प्रमुख सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आज स्मृतिदिन मी आपल्या सर्वांच्या वतीने, अरणगाव ग्रामस्थांच्या वतीने, आजी माजी सरपंच उपसरपंच सोसायटी तसेच भावी जिल्हा परिषद सदस्य मायबाई कांबळे यांच्या वतीने मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो। माझे थांबतो। आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस 6 डिसेंबर 1956 साली आपल्या जगाचा संदेश देणारा आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारा लाख लाख लोकांचा दुर्मिळला उजळा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज या ठिकाणी पंचशील नगर या ठिकाणी होत असताना या महामानवाने जर पडद्यावेगळ्या काळ असणाऱ्या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञान देण्याचं, न्याय देण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी पाहिली। अखंड महासागरासारखं असणारे नेतृत्व हे समाजाला दिशा देणाऱ्यांचा महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करत असताना उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं, त्याचबरोबर अरणगाव ग्रामपंचायत वतीनं मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। आणि आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि आम्हाला या ठिकाणी आमचे सहकारी मित्र नायगाव कांबळे बोलवलं, त्याबद्दल मी शक्यतो आपल्या सर्वांचा बोलू। आमचे सर्व सहकारी मोठ्या वेगळे असतील, शिवा मोरे असतील, संपत अंकल असतील, मयूर आहेत, ग्रामपंचायत स्टेशन नम्रता कांबळे, आता सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला। आपल्या सर्वांच्या वतीने पुण्याच्या गतीने अभिवादन करतो आणि करतो। विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे भारतीय संविधान दिलेलं आहे ते आपल्या सर्वांसाठी म्हणजे खरंच खूप लाभदायक आहे। आणि आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन असल्यानिमित्त आपण जे तीव्र अभिवादन आहे त्यामध्ये 25 प्रतिष्ठानतर्फे जे कार्यक्रम सुरू झाले आयोजित केलेले आहे। या गोष्टीमुळे आपण प्रॉब्लेम की ते कार्यक्रम केल्यानंतर काही लोकांना वाटचाली होती की आपले जे तरुण पिढी कार्यक्रम करत आहे आणि त्याला जे आपल्या इतिहासाबद्दल माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा इतिहास म्हणा, या इतिहासामुळे त्या लोकांना सर्व प्रत्येक लहान मुलांना त्याचे सर्व ज्ञान मिळतं। तो जर काही काळापूर्वी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा काही अधिकार नव्हता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे मानवामध्ये आणून आपल्याला जे इज्जत दिलेली, जे आपल्याला जे स्वाभिमानी जगण्याचे ताण दिलेला आहे, त्या गोष्टीमुळे आपण इथं आहे। आणि त्याला या गोष्टीमुळे मला मागून वाटतो की आपण काही नसताना सुद्धा आपल्याला प्रत्येक जागी इज्जत भेटते। पुढे जरी गेलो बसलो उठलो आपल्या प्रत्येक माणूस एक आहे स्वाभिमान बघतो आणि आपल्या बघणे त्यांचा एक दोन नजरे बदललेला आहे। या गोष्टीमुळे मी बाबासाहेबचे मनापासून म्हणजे धन्यवाद करतो की आम्ही प्रत्येक जणांना जो आहे त्यांनी या माणसामध्ये आणलं आणि आम्हाला इज्जत मिळवून दिली। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त आलेल्या सर्व मित्रपरिवाराचे आणि ग्रामपंचायत व नम्रता कांबळे मित्रपरिवार यांच्या वतीने
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणानिमित्त आदरांजली वाहून टाकतो. सर्वांना जय भीम. तुम्हा आम्हाला सर्व बहुजन माणूस म्हणून जगण्याची उमेद व अधिकार देणाऱ्या महामानव प्रज्ञासूर्य बोधिसत्व भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरिनिर्वाणानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आज आमच्या समाजाच्या वतीने या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या सर्वांच्या वतीने मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. धन्यवाद. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त आलेल्या सर्व आळंगाव ग्रामपंचायत सरपंच, पोपटमुंड, माजी सरपंच, वेगळे शिवा मोरे व इतर आदरणीय सर्व नागरिक यांचे मी सर्वप्रथम आपले सर्वांचे लाडके दिगभाऊ कांबळे मित्रपरिवार यांच्या वतीने आभार मानतो. सालाबादप्रमाणे याही ठिकाणी आजही दिगभाऊ कांबळे मित्रपरिवार यांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, महापरिनिर्वाण दिन असो, इतर सर्व उपक्रम दिगभाऊ कांबळे मित्रपरिवार मोठ्या उत्साहात साजरे करत असतात. आज त्याचाच एक भाग म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आरंगाव, खैराबाद, पंचशील नगर या ठिकाणी पार पडलेला आहे. समस्त दिगभाऊ कांबळे मित्रपरिवार यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी महापरिनिर्वाणानिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहतो. जय भीम.